नमस्कार मित्रांनो, आज अचानक आलेल्या पावसामुळे खूप आनंद वाटतोय. कारण बरेच दिवसापासून आपल्याकडे पाऊस नाहीये. हे बघा, आता आपण वरती आलोय. हे बघा, पाणी सगळं पाणी दिसतंय. आता आपण छत्री घेऊन आलोय. हे बघा, भरपूर असं पाणी, छान वाटतंय. हे बघा, अचानक आता पाऊस वाढलेला आहे. बघा, हे बघा आपला फार्म आहे इकडे. घराच्या टेरेसवरून व्हिडिओ बनवत आहे. हे बघा, छत्री काढू का बाजूला, म्हणजे तुम्हाला दिसेल. बघा पाणी, भारी वाटतं मित्रांनो आज बरं का, पाऊस आल्यामुळे बऱ्याच दिवसातून. हे बघा, सगळीकडे दिसतंय तुम्हाला, पाणीच दिसतंय. आता तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो परत. आता पाऊस जास्त यायला लागलाय. आता घरातून काही दाखवतो. पाऊस कमी झाला तर आपण परत वर येऊया. चला. तर खूप चांगली गोष्ट आहे. आता आपल्या शेळ्यांना थोडंफार खायला होईल. जे आपले सोबाबळ वगैरे होते ते मरायला लागले होते, एकदम जवळ जायला होते ते. आता मरणार नाही, जळणार नाही. तर हे बघा मित्रांनो, आपल्या फार्मच्या वरून दिसतंय तुम्हाला. कारण पाऊस चालू आहे, जोराचा पाऊस चालू आहे. हे बघा, आता आपल्या शेळ्यांची काय परिस्थिती आपल्याला बघायला लागेल आतमध्ये जाऊन फार्ममध्ये. पाऊस उघडल्यानंतर सर आपण सध्या आता घरात आहे. आपल्या घरातूनच पाठीमागचा व्हिडिओ घ्यायला लागले. हे बघा, भरपूर अशा मस्त छान पाऊस झालेला आहे. आपल्याकडं बीडला पाऊस झाला बरं का, शिरूर तालुका शिरूर कासार. आपल्या गावाकडे भरपूर पाऊस झालेला आहे. हे बघा, रानात पाणी साचलेलं तुम्हाला दिसतंय. हे बघा, सगळीकडे पाठीमागं पाणी दिसतंय तुम्हाला. आता हे बघा, जोरात पाऊस चालू आहे. अशा मित्रांनो, जर तुम्ही शेळ्या सोडत असेल ना, अशा अचानक आलेल्या पावसामध्ये तुम्ही झाडाच्या खाली कधी थांबत जायचे नाही बरं का. झाडाच्या खाली थांबलं ना तर वीज पडण्याचा धोका असतो आपल्यावर. त्याच्यामुळे तुम्ही अंदाज बघून लवकरच आपल्या शेळ्या आपल्या फार्मवर घेऊन यायच्या. आणि जास्त वेळेस झाडाच्या वगैरे पावसात भिजून बी द्यायच्या नाही. जरी तुम्हाला येऊन नाही झालं तरी तुम्ही पावसात चलत या, पण झाडाच्या खाली थांबायचं नाही कधी. हे बघा, चला आता आपण तुम्हाला आहे ना आपल्या शेळ्यांमध्ये फार्ममध्ये जाऊन त्यातली परिस्थिती दाखवतो तुम्हाला. हे बघा, मस्त आता आपल्या बांधाच्या त्याच्या कडेने, आपल्या त्या खाली फार्मच्या कडेला सुबाबूळ वगैरे की आता छानपैकी त्याला फुटतील. बघा, आता आपल्या फार्मच्या बाजून ते आंब्याचं झाडे आता ते बघा, वारं असल्यामुळं हालतं येते भरपूर बऱ्यापैकी. हे पहा मित्रांनो, आता आपण जे बांधलं होतं बाजूनी पाणी येऊन आतमध्ये म्हणून ते पूर्ण फाटून गेले. हे बघा, असं इथं बांधलेलं होतं. त्याच्यामुळं बघा आता हे पूर्ण पाणी आतमध्ये आलं आहे. आपण आता शेळ्यांना आत्ताच वैरण टाकली खायला. हे बघा, इकडलं पण बांधलेलं आपलं पूर्ण ग्रीन नेट बांधलं होतं, ते पण फाटून गेले त्या साईडनी. हे बघा, इकडल्या साईडचं आहे. हे बघा, ह्या साईडचं जास्त फाटून गेलं. हे बघा, पाणी साचलेलं. मस्त पाऊस झाला बरं का. आता शेळ्यांना थोडं ना थोडं बांधाच्या कडीला वगैरे रानात खायला होईन काहीतरी. आपले स्वभावळ ते दिसते का तुम्हाला खाली, ते पण आता फुटन. त्याला पण आता ते मारणार नाही. हे गवत वगैरे बाकीचे गेलेलं आहे मरून, तुम्हाला पाठीमागे दाखवलेलं आहे. हे बघा, आपण शेळ्याला आता खायला टाकलेली आहे वैरण थोडीशी, कारण भिजल्या होत्या शेळ्या बरं का पूर्ण. हे बघा, भिजल्या होत्या शेळ्या पूर्ण. चारा कमी असल्यामुळं कमी केलेल्या आहेत बरं का मोठ्या शेळ्या विकून. पहिल्यावर दुसऱ्या आपल्या पाट्याची आपल्या घरातच म्हणजे आपल्या फार्ममध्ये जन्म झाला त्याच पाटी ठेवल्यात 6-7. एक बोकड बी ठेवलेलं आहे. आपण एक आता चारा झाल्यानंतर आणणार आहे परत शेळ्या. हे बघा, आपले जे काल परवाची शेळी गेलती का 2 दिवसापूर्वी, तर ते हे जे डालगं आहे का, ते डालगं होतं बघा इथं लावलेलं. ते इथं काय झालं, ते इकडून पाऊस आल्यामुळं हे पूर्ण भिजले बघा. पूर्ण पोते ते पलीकडून जे बेडशीट आहे ते टाकलं त्याच्यावर, पण ते पूर्ण भिजले. तर आपले करडं पण भिजलेले. हे बघा, ते आत्ताच आपण करडं घरी घेऊन गेलो, त्यांना पुसण्याचं काम चालू आहे बघा. त्याला जे भिजलेले पुसून घेतलेलं आहे त्याला आता घरी. आपण चला तुम्हाला दाखवतो घरी. हे बघा, आपलं फार्ममध्ये शेळ्याला खायला टाकले आताच. आपले बाहेर सावली केलेली, ती पण फाटाफाटी झालेली. पावसात वारं जास्त होतं ना,
चला मित्रांनो तुम्हाला आता कडं दाखवतो. हे बघा मित्रांनो आपण आता घरात आलोय. हे बघा काढणला पुसण्याचं काम चालू आहे बघा. भिजली होती करडं भरपूर. हे बघा श्रावणी पण पुसते बरं का काढणला. हे बघा शेळीपालन म्हणजे नुसतं चारा टाकायचं, खायला टाकायचं, कोंडायचं फार्ममध्ये असं नसतं बरं का. हे इथपर्यंत मेहनत घ्यावं लागते. आपली करडं त्यांना थोडंसं पाऊस लागल्यामुळं आपण घरात आणून त्यांना पुसून घ्यायचं काम चालू आहे बघा. दोन्हीकडे 2 टावेलने. हे बघा हे बघा मित्रांनो कसं पुसून काढले व्यवस्थित. आता ते लागले बघा फ्रीज खेळायला.